देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार, जरांगे पाटील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बरेचसे आरोपी अद्याप फरार आहेत. सर्व आरोपींना अटक होऊन संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. वाल्मिक कराडला अटक झाली आहे. आता पुढच्या काळात मोठमोठे मासे सापडतील. आरोपींना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार. पोलीस यामध्ये कोणालाच सोडणार नाहीत. धनंजय मुंडे. चौकशी सुरू आहे. संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच. यामध्ये जे येतील त्यांना सुट्टी तर दिली तर महाराष्ट्र बंद पाडणार. मराठा आरक्षण. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी येणाऱ्या 25 तारखेपर्यंत काय निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष लागलंय. 25 जानेवारीपासून आम्ही परत आमरण उपोषण करणार आहोत. तेव्हाही सरकारनं मध्ये हेच होते, आता फक्त खांदे बदललेत. सोमनाथ सूर्यवंशी. एका लेकराचा जीव गेलाय, न्याय मिळाला नाही तर समाधानी असण्याचं कारण नाही. आले होते, काय चर्चा झाली काय नाही काय ते कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी. आरोपी आणखीन अटक नाही आहे, बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत. या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो. तेही त्यांचे काही वाटलं, त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात. त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो. आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका. आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले. सरकारी वकिलांना ऐन टाईमला केस लढायलाच नकार दिला नाही, त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही. ते रात्रीचा प्रकार आहे. काय आता माहिती घेऊ आम्ही त्याची, काय असं ऐन वेळेचं काय माहिती काय. महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहेत, परंतु वाल्मिक कराडला ते अटक नाही करू शकले. काय तो भाग आता वेगळा आहे. आता झाली, आता पुढच्या काळात सगळे सापडतील. याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं. धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक. माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना. आता चौकशी सुरू होईल. आता काही आणखीन फरार आहेत, त्यांचे CDR घेतले जातील. त्यांच्या सगळ्या कॉल डिटेलवर लक्षात येईल कोण याच्या पाठीशी आहे. खंडणी कुणी मागितली, कुणी मागायला लावली, कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण, या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे मध्ये येणार आहे. आणि सगळ्यांना मोकासुद्धा लागणार आहे. 302 मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहे. आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे. एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे, परंतु 3 आरोपी अजूनही सापडत नाहीयेत. काय म्हणाले आपण? त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू, तितक्या दिवसात कुटुंबाला बहुतेक. नाही झालं तर आहेतच ना. आम्ही रस्त्यावरती उतरणार तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे. आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं या विषयावरती. परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार, सगळ्यांना अटकच करणार, या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील. नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे. गृहमंत्र्याचं अपयश आहे का फडणवीस? आत्ता नाही म्हणताय ना. आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या. मग एकदा आम्ही सुटलोत ना मग नाही सोडत. तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का? तुमचे नाही काय, तुमचे लाडके तुमचे जास्त आहेत. असं लाडकं फाडकं काय नसतं. राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना, कोणी कोणाचा शत्रू नसतं ना, विरोधक नसतो. ज्या वेळेस जी चुकी होईल त्या वेळेस त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं. मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून. आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा. मागच्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री कधी म्हणत नव्हता, देवेंद्र फडणवीस म्हणत होता. आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणताय. एकनाथ शिंदे असताना तुम्ही त्यांचं नाव नाही घेतलं. नाही, नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही आहे की नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे. बघूयात ना. आता हे पहिल्यांदा म्हणत होते की मी कुणाला अडसर नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी अडसर आहे का. मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत. आता लक्षात येईल. आता तेच आहेत मुख्यमंत्री. आडवे येतात का नाहीत, 25 जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी काढतात की नाहीत, आता लक्षात येईल आमच्या. आता कसं आंदोलन करणार? 25 जानेवारीचं काय ठरलंय? आमरण उपोषण 25 जानेवारीला फायनल आहे.
परंतु सामूहिकसुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणाला बसायचं आहे आता. पण कोणाला जबरदस्ती नाही आहे. ज्याची इच्छा असेल ती बसतील. परंतु राज्यात आता सुरू झालं आहे की जिल्ह्यातही सुरू झालं आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार. कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची, ही अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलं आहे. त्यामुळं राज्यभर जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या. सरकार एवढं बहुमताचं आहे, आता तुमचं आंदोलन ते गांभीर्याने घेतलं का? 5 वर्ष तर चिंता नाही सरकारला. अरे बहुमताचं फेवमताचं काय असतं तेव्हा हेच होते ना. नुसते खांदे बदलेले, दुपारचे नांगराच्या बैलाचे खांदे बदलेल्यासारखे. पहिले ते होते ना, आता हे आले तेच येतं. काय करणार आहेत ते? काय करत नाही ते. मराठ्यांपुढे सरकार फार काय नाही. गांभीर्याने घेईल का सरकार आता? आम्ही बघतो ना आता ढकलाढकली होती ना आत्तापर्यंत ढकलाढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला. आता मुख्यमंत्रीच तुम्ही आहेत. बघू आता 25 तारखेपर्यंत काय करते. तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. बोलणार पण नाही. 25च्या नंतर सोडणार नाही. वाल्मिक कराडला 14 दिवसात सूर्यवंशी यांच्याबाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर जरांगे समाधानी आहेत का गृह विभागावर? नाही, समाधानी असण्याचं कारणच नाही ना. का समाधानी? एक परभणीचा असेल किंवा मस्साजोगचा असेल, एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण आहे? कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही, आणखीन आरोपीच फरार आहेत, आणखीन आरोपीच सापडले नाही. मग परभणीचं प्रकरण असो किंवा मस्साजोगचं असो, समाधानी असण्याचं काही कारण नाही. आणि न्याय मिळाला बी तरी समाधानी असणारच नाही आहेत. कारण शेवटी एका आईचा मुलगा गेलाय, कुणाचं तरी लेकरं उन्हात पडले, समाधानी असूच शकत नाही. वाल्मिक कराड पोलीस योग्य तपास करतील काय सांगा? 100% सोडणार नाहीत पोलिस कोणाला त्याच्यात. कारण मुख्यमंत्र्याचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही, या शब्दावरती मराठा समाज शांत आहे. आता कराडला अटक झालेली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका आहे? राजीनामा द्यावा, योग्य चौकशी व्हावी? मला त्याबद्दल माहीत नाही. मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे येतील ते मंत्री असो, ते आमदार असो, नाही तर ते राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही. नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार. तो जे आता त्याचा तपास करायचा आहे. राहिलेले आरोपीसुद्धा, मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन फार, त्यांनासुद्धा अटक करायचं. आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय, कुणी आसरा दिलाय, त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं, याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं, आमदार आहेत का, खासदार आहेत का, किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का, हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं. आणि ते 100% करतील ही खात्री. वाल्मिक कराड सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते, ते अजूनही ड्युटीवर हजर झाले नाहीत. त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाहीये. नाही, त्याबद्दल नव्हतं मला माहिती. आता विचारतो. तुमची मागणी आहे का तशी निलंबित? अरे मग ठुता कशाला? हम्म. ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सवय. मग मी हवेत गोळ्या सुरेश फेकीत धस नाही. यांनी जसं ज्या पद्धतीनं प्रकरण उचलून धरलं, म्हणजे सभागृहात असेल, सभागृहाच्या बाहेर, त्या सुरेश धसांबद्दल काय बोलाल तुम्ही? जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस. हे बघा, समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो, जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभं राहिलं पाहिजे. मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो, खासदार पण बोलतोय, त्याच्यात सुरेश धस पण बोलतो. हे जे बोलत आहेत ना, यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा, लोकसुद्धा राहणार. पण आमचं मत आहे, हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा, त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे. 100% मराठे रस्त्यावरती उतरणार आहेत. एक जर याच्यातला आरोपी सुटला तरी पण. तुम्ही अशा व्यक्तीच्या पुण्यतिथीबद्दल आलात की ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला आमदारांना त्यांची कामं शिकवणारे केशवराव धोंडगे होते. धोंडगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या धोंडगे साहेबांनी सुद्धा, पुरुषोत्तम धोंडगे साहेबांसुद्धा सांगितलं की आपल्याला यायचं आहे. आणि आमचा योग चांगला की आमच्या नशिबी आज आम्हाला आदरांजली वाहण्याचा योग धोंडगे साहेबांच्या, केशवरावजी धोंडगे साहेबांच्या येऊन इथं स्थळावरती आम्ही अभिवादन केलं आहे. आणि सगळ्यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप आणि केशवराव धोंडगे साहेबांच्याही चरणी आदरांजली अर्पण करतो. आजचा चांगला दिवस आहे, आम्हालाही त्यांना आदरांजली वाहण्याचा योग आला. आणि आज शौर्य दिनसुद्धा आहे, 1 जानेवारी कोरेगाव भीमा इथं. त्याही निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.